नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी त्या संदर्भात उमेदवारी भरण्यास सुरुवात केलेली आहे आणि आपल्या भूमिका सुद्धा स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि देशात या संदर्भात मोठ्या प्रमाणात रणधुमाळी सुरू आहे आणि 2024 ची निवडणूक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. अशा पद्धतीचा सर्वत्र सूर लागतो आहे. कदा कदाचित ही लोकशाहीतली शेवटची निवडणूक असेल असं सुद्धा अति टोकाचा विचार सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं मांडला जातोय. पण गेल्या 75 वर्षामध्ये एकूणच वंचितांचं किंवा शाहू फुले आंबेडकरी राजकारण किंवा ज्याला रिपब्लिकन राजकारण असं म्हणतात, ते का उभं राहू शकलं नाही आणि आत्ता अशा क्रॉस रोडवरती आपण आहोत, की आत्ता ती उभं करण्याची गरज आहे का? किंबहुना ते उभं न राहण्याची कारणं काय आहेत? अशा या विषयाच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या लोकांशी बोलतो आहोत, पत्रकारांशी बोलतो, अभ्यासकांशी बोलतोय. आत्ता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांचा रिपब्लिकन चळवळीतला अधिकार आणि वावर फार मोठा आहे. त्यांनी जवळपास पॅनोरॉमिक व्ह्यूने हे एकूणच रिपब्लिकन जी चळवळ आणि आंदोलन आणि राजकारण पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलत असताना काही त्यातनं नवा तोडगा, नवा विचार किंवा त्यातल्या अडचणी, अडथळे नेमकं आपल्याला समजून घेता येतं का? या संदर्भात हा संवाद आहे. आपल्यासोबत डॉक्टर सुरेश माने सर आहेत, जे स्वतः एक बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जो आहे पक्ष आहे, त्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते स्वतः राजकारणामध्ये सक्रिय आहेत. यापूर्वी ते कांशीराम जे होते त्यांच्या बहुजन समाज पार्टीमध्ये सक्रिय होते. त्यामध्ये त्यांचं मोठं नाव होतं. तिथून त्यांनी परत त्यांचा राजकीय प्रवास वेगवेगळ्या पद्धतीनं झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं यावेळेचं मला असं वाटतं, की हा संवाद खूप महत्वाचा ठरणार आहे. माने सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद सोनावणे. सगळीकडे असं बोललं जातं, की आंबेडकरी चळवळीबद्दल, आंबेडकरी राजकारणाबद्दल आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. तुमच्याशी सुद्धा बोलत असताना तुम्ही पहिली प्रतिक्रिया, आता त्यात आता बोलण्यासारखं काय राहिलंय? लोकांच्या समोर सगळं चित्र आहे, असा तुमचा त्यातला त्वरित अर्थ होता. तरी सुद्धा याची एक म्हणजे व्यवस्थित मांडणी आणि बदलत गेलेलं चित्र आणि अजून उभं न राहणारं रिपब्लिकन राजकारण या संदर्भात आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं आमंत्रित केलंय. मला सांगा, की काय नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकारण, जो एक सामाजिक फ्रेम, जो एक तक्ता, एक ब्लूप्रिंट आपल्याला दिली होती, ती अस्तित्वात येण्यासाठी काय नेमकं कारणं घडली किंवा का उभी राहू शकलेली नाहीये? त्याच्या मागची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कारणं काय? याविषयी आपण बोलणार आहोत. तुमची पहिली प्रतिक्रिया. सोनावणेची पहिली प्रतिक्रिया की रिपब्लिकन ही एक संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांच्या एका प्रदीर्घ चिंतनातून आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अनुभवानंतर स्वातंत्र्यानंतर येणारा भारत आणि तत्कालीन राजकारण यामध्ये एका सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता असे 4-5 घटक एकत्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्तीनंतर रिपब्लिकनची संकल्पना मांडली, रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. योगायोगाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा त्यांच्या कालखंडात ती अवतरली नाही. त्यांच्यानंतर ती अस्तित्वात आली. परंतु स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतीय राज्यघटना अंतर्गत जे या देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांना जे अधिकार मिळतील त्याची सुरक्षा, रक्षण करण्यासाठी एका व्यापक या सर्व समाजाच्या, ज्याचा उल्लेख आपल्याला रिपब्लिकन करता येतो, अशा एका समाजाचं व्यापक राजकीय व्यासपीठ असावं आणि यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनला तिलांजली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना अशा प्रकारची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. अर्थात या भूमिकेला 1956 नंतर ते 64-65 पर्यंत एक बऱ्यापैकी काळ होता, किंबहुना तो रिपब्लिकन पक्षाचा सुवर्ण काळ होता.
पण आज जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा ही चर्चा करत असताना रिपब्लिकन कुठे आहे हा मायक्रोस्कोप घेऊन फिरण्याचा शोधण्याचा विषय झालेला आहे. एवढे रिपब्लिकन अस्ताव्यस्त आणि अशक्त हे कधीही नव्हते. हा एक भाग. दुसरा भाग, पूर्वी रिपब्लिकन पक्षाची कक्षा ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती. साऊथला तामिळनाडू होते, उत्तरेमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब होते. तर ती देखील कक्षा आता सीमित होत गेली आणि तिला फक्त महाराष्ट्राची मर्यादा ही पडत राहिली. तिसरी आणि ती अत्यंत महत्वाची, शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून व्यापक SC ST OBC मायनॉरिटींचा रिपब्लिकन बनावा या भूमिकेला जवळजवळ तिलांजली मिळाली आणि आता रिपब्लिकन म्हणजे फक्त बौद्धांचा राजकीय पक्ष अशा अर्थानं ते मर्यादित होत गेलं आणि या सर्व बाबीला अकार्यक्षम, अक्षम किंवा कमजोर रिपब्लिकन नेते, त्यांची धोरणं, त्यांच्या विचार प्रणाली, त्यांच्या कार्यपद्धती या प्राथमिकरित्या जबाबदार आहेत आणि त्याची घसरण 1965 पासून सुरू झाली, जेव्हा फुले आंबेडकरी चळवळीतील पहिले नेते डॉक्टर RD भंडारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून काँग्रेसमध्ये जायची होड लागली आणि काँग्रेसनं देखील स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभं राहणारच नाही अशी खबरदारी घेत आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना, रिपब्लिकन नेत्यांना आपल्या दावणीला बांधायला सुरुवात केली आणि ती दावण आता एवढी मोठी झाली की सध्याचे स्वतःला रिपब्लिकन म्हणवणारे नेते कुणाकुणाच्या दावणीला बांधलेले आहेत, कुणाकुणाच्या दरवाजासमोर आहे, हे महाराष्ट्रातलं वास्तव्य हे सर्व जनता जाणते आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष एकेकाळी ज्याचे 9 खासदार, 26 आमदार देशव्यापी स्तरावर होते, त्या रिपब्लिकन पक्षाच्या नावानं पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, हे भयान वास्तव स्वीकारणं अवघड जात असलं तरी ते सत्य आहे. पण मग आता ही जी समजा ज्या पद्धतीनं एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की उत्तर प्रदेश, पंजाब या ठिकाणचं म्हणजे उत्तर प्रदेशाच्या साईडचं एक वेगळं राजकारण आणि साऊथ मधलं जे राजकारण पाहिलं तर तिथं बऱ्यापैकी बहुजनांचं राजकारण, ओबीसीचं राजकारण उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय किंवा ते डिसिजन पॉवर मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश हा जो मोठा छत्तीसगड वगैरेचा पट्टा आहे, तिथे मात्र हे राजकारण उभं राहिलं नाही. मध्यंतरी कांशीराम यांनी प्रयोग केला होता आणि कांशीरामांचा प्रयोग सुद्धा सोशल इंजिनिअरिंगचा जो होता तो सुद्धा काही दिवस, काही वर्ष तो चालला आणि आता तो सुद्धा बाजूला गेलाय. याची काय कारणं होती? कुठली सामाजिक आणि राजकीय कारणं होती? कुठे नेमकी चूक झाली? म्हणजे कांशीरामांच्या नंतरच्या येणाऱ्या नेतृत्वाने काही चूक केली की कांशीरामचा जो सोशल इंजिनिअरिंगचा जो पॅटर्न होता तोच चुकीचा आणि महाराष्ट्रात तो का नाही चालू शकला? कारण की महाराष्ट्रातून जिथून कांशीरामांनी आपल्या राजकीय भूमिकेला सुरुवात केली होती, त्यांना महाराष्ट्र सोडून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशांकडे जावं लागलं, पंजाबमध्ये जावं लागलं. काय कारण? आपण 2-3 मुद्दे यातून स्पष्ट करूया. एक, दक्षिणेकडची रिपब्लिकन आणि दक्षिण भारतातला रिपब्लिकन सुद्धा हा 1964 पर्यंत तामिळनाडूमध्ये चालला. केरळमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची बीजं कधीही रुजली नाहीत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बीजं सुद्धा केरळमध्ये कधीही रुजली नाही. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, इकडे महाराष्ट्र, थोडाफार गुजरात आणि मग उत्तरेमध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेश अशी रिपब्लिकनची बीजं रुजलेली होती. त्याला मोठमोठे नेते त्याला बऱ्यापैकी हँडल करत होते. मग महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाड असतील, दक्षिण भारतामध्ये एन शिवराज असतील, कर्नाटकामध्ये कोणी कट्टी असतील, उत्तर प्रदेशामध्ये कोणी BP मौर्य असतील, पंजाबमध्ये रिपब्लिकन नेते असतील, हे सगळे मंडळी आपापल्या स्तरावर रिपब्लिकन राजकीय अस्तित्वाला, भूमिकेला सांभाळत होते. मी मगाशी म्हटलं की त्याला जी ढलती कमान लागली ती खरे 1965-70 नंतर
आणि त्याचे परिणाम देशभर वेगवेगळ्या स्वरूपात उमटले. मग महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथर असेल, कांशीरामजीच्या माध्यमातून भामसेफ डिएसपोर बीएसपी असेल, कर्नाटकमध्ये दलित संघर्ष समिती असेल, आणि हे सगळ्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्याच वादळामध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा 80-82च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आले. या सगळ्या घडामोडी ज्या निर्माण झाल्या, त्या रिपब्लिकन चळवळीचं अपयश, नेतृत्वाचं अपयश, पक्षाची बांधणी, जडणघडणी, कार्यक्रम, आंदोलन याच्यामध्ये आलेलं अपयश. कारण रिपब्लिकन पक्षाचं शेवटचं मोठं आंदोलन जर म्हणायचं म्हटलं तर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात झालेला अखिल भारतीय स्वरूपाचा भूमिहीनाचा सत्याग्रह, ज्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 लाख लोकांनी जेलमध्ये गेले, त्याची सरकारला दखल घ्यावी लागली. परंतु त्याच्यानंतर जे तडजोडवादी राजकारण रिपब्लिकन नेत्यांनी केलं, त्याचे फटके त्यांना बसले. राहिला दुसरा भाग, कांशीरामजींच्या माध्यमातून एक नवीन प्रयोग सुरू झाला. तो खरं म्हणजे संकल्पना तीच होती, फक्त तिचं नाव बदललं गेलं. कारण त्याचाही पाया SC, ST, OBC मायनॉरिटीच होता. फक्त रिपब्लिकनच्या ऐवजी त्यांनी बहुजन संकल्पना स्वीकारली आणि त्या बहुजन संकल्पनेतून मग बहुजन समाज पक्ष अशी त्याची वाढ होत गेली. त्याला यशही मिळालं बऱ्यापैकी उत्तर भारतात. मग मध्य प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, अगदी महाराष्ट्रात सुद्धा 4-4.5% पोहोचलं होतं. पण महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर भारतात जास्त यश असल्यामुळं त्याने आपला मोर्चा उत्तर भारताकडे वळवला, हे देखील सत्य आहे. आणि उत्तर प्रदेशात ते बऱ्यापैकी यशस्वी झालं, पंजाबमध्ये झालं, हे आपल्याला मानता येईल. पण कांशीरामच्या नंतर मायावतीला ते राजकारण पेलवलं नाही, ते झेपलं नाही. त्याची कारणं आहेत की जे नेते किंवा पक्ष किंवा पक्षाचे प्रमुख हे परिवारवाद आणि प्रॉपर्टीवाद याच्यामध्ये जेव्हा अडकतात, तेव्हा कुठलाही पक्ष असेल तर तो अडकलाच जातो. आता या बाबी बघा, याचा जेव्हा आपण मुकाबला दक्षिणेतल्या DMKशी करायला जातो, तेव्हा DMKकडे परिवारवाद जरूर आहे. DMKचा करुणानिधीपासून स्टॅलिन असेल, स्टॅलिन नंतर कनिमोई असतील, कनिमोई नंतर आता उदयनिधी असतील, त्यांच्याकडे परिवारवाद जरूर आहे. परंतु मद्रास प्रांतामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये जी वैचारिक मूस DMKची आहे, ती त्यांनी कधीच अजून तेवढी सोडलेली नाही. आणि म्हणून पेरियारांची सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट असेल आणि आज उदयनिधी सनातन धर्मावरती हल्ला करत असतील, तर ती लिंक अजून बघा कंटिन्युटी आहे. ती लिंक कांशीराम मायावतीमध्ये तुटली आणि तीच लिंक महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि आता प्रकाश आंबेडकर, ही 2 टोकं पाहिली तर प्रकाश आंबेडकरांना पण बाबासाहेबांची लिंक पकडता आली नाही, मायावतीला कांशीरामची लिंक पकडता आली नाही. त्याच्या तुलनेत मात्र उदयनिधी स्टॅलिन हा करुणानिधीची लाईन पकडताना दिसतो. हा फरक आहे. आणि हा फरक असल्यामुळं तामिळनाडू मधलं रिपब्लिकन नाव नसलं तरी त्याच संकल्पनेचं राजकारण उभं राहिलं. मात्र महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात उभं राहिलेलं ढासळलं, हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. महाराष्ट्रामध्ये जे रिपब्लिकन राजकारण आहे ते उभं न राहण्याचं काय कारण आहे? किंबहुना आपल्याला असं दिसतं की म्हणजे त्यांच्याच परिवारातनं आपण जर विचार घेतला तर बाळासाहेब असतील किंवा आनंदराज आंबेडकर असतील वगैरे, यांना सुद्धा रिपब्लिकन कन्सेप्ट, म्हणजे बाळासाहेबांनी तर रिपब्लिकन कन्सेप्टच सोडून वंचित बहुजन आघाडी नावाचं नवीन नामाभिमान घ्यावं लागलं. अशी काय गरज पडली की रिपब्लिकन जी कन्सेप्ट आहे ती लोकांना का सोडावी लागते? वास्तविकता रिपब्लिकन कन्सेप्ट जी आहे ती मोठी ब्रॉडर आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन या शब्दावरती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे भर दिलेला आहे. आणि असं असताना ती कन्सेप्ट सोडून लोकांना वेगळी नावं घ्यावी लागतात. याचं काय कारण ठरलंय? मी मगाशीच म्हणालो की रिपब्लिकन ही कन्सेप्ट बाबासाहेबांनी मांडली, ती एका जाती धर्म अर्थानं नाही. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मायनॉरिटी हा या देशातला बहुतांशी शोषित समाज आहे, शोषित वर्ग आहे. आणि या वर्गाचं राजकीय नेतृत्व हा रिपब्लिकन संकल्पना, रिपब्लिकन पार्टी करेल, अशा प्रकारची एक भूमिका होती. त्याला थोडाफार अमेरिकेतल्याही रिपब्लिकन पक्षाचा एक थोडाफार बॅकग्राऊंडचा, एक अपोजिशनचा आधार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला
की महाराष्ट्रातल्या दलित नेत्यांनी रिपब्लिकन संकल्पना मोडीतच काढली. ती प्रकाश आंबेडकरांनीच मोडीत काढली असं नाही. त्याची सुरुवात मोठ्या प्रमाणावर तांतरमधून झाली. जेव्हा दलित पंथीय ही कन्सेप्ट तरुणामध्ये रुजवली गेली, तेव्हा रिपब्लिकन कन्सेप्टची आपोआप मागे पडली. हा एक भाग. उत्तर भारतामध्ये जेव्हा कांशीरामजींनी बहुजन संकल्पना जनमानसामध्ये रुजवली, तेव्हा रिपब्लिकन संकल्पना तिकडेही कमी पडली. आणि मग प्रकाश आंबेडकर सारख्या व्यक्तित्वाने मध्ये एक पुस्तिकाही लिहून टाकली की आंबेडकर चळवळ संपली आणि त्या अर्थानं रिपब्लिकन संपली. अशा प्रकारची मांडणी जे अनेक अनेक लोकांनी जाणीवपूर्वक केली आणि त्यातूनच रिपब्लिकन राजकारण उभं राहणार नाही अशा प्रकारचं नेरेटिव्ह काही लोकांनी बिल्डअप केलं. त्यामध्ये स्वार्थ हेतू असणारे लोक आहेत आणि त्याचे एजंट असणारे लोक, विद्वान, पत्रकार, काय आणखी कोणी असतील ते नेते असतील, तेही त्याच्यामध्ये सामील आहे. आणि एका अर्थानं रिपब्लिकन हा खरा सामाजिक, राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक हा असा एक विद्रोह आहे. त्या विद्रोहाचं नाव रिपब्लिकन आहे. खरं म्हणजे रिपब्लिकन हे फक्त एक राजकीय संकल्पना नाही, तर ते सामाजिक बदलाचं, सांस्कृतिक बदलाचं, आर्थिक, राजकीय या सगळ्या बदलाचं एक रिफ्लेक्शन करणारं मेकॅनिझम अशा प्रकारची रिपब्लिकन संकल्पना ही बाबासाहेबांची आहे. पण त्याला काल अनुरूप किंवा वेळेनुसार त्याची रूपं बदलत गेली. मग कांशीरामजीच्या माध्यमातून बहुजन रूप आलं, प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघ हे रूप आलं आणि आता त्यांनी तेही सोडून वंचित हे नवीन रूप घेतलं. खरं म्हणजे वंचित शब्द प्रयोग हा संघाच्या प्रणालीतला शब्द आहे. वंचित हा शब्द कधीही आंबेडकरी चळवळीत रूढ नव्हता. ही बाब तुम्ही अधोरेखित करायला पाहिजे. कारण जसा वनवासी शब्द कधीही आपल्या दलित आदिवासींच्या डिस्कोर्स मध्ये नाही, तो आदिवासी शब्द हा डिस्कोर्स आहे. तसं वंचित शब्द हा आपल्या डिस्कोर्स मध्ये नव्हता. आपल्याकडे दलित, आदिवासी किंवा दलित शोषित अशी शब्दांची मांडणी होती. वंचित शब्द हा संघ परिवाराच्या ढाच्यातून आलेला आहे आणि तेच नाव धारण केल्यामुळं रिपब्लिकन संकल्पना जवळजवळ रिजेक्ट झाली किंवा रिजेक्ट केली. यामध्ये मी म्हटलं ना की आंबेडकरी नेते किंवा रिपब्लिकन नेते हे प्रामुख्याने जबाबदार आहेत. आता कांशीरामजीला तुम्ही रिपब्लिकन नेताच म्हणू शकत नाही, कारण कांशीरामची जडणघडणच त्या रिपब्लिकन मुशीतून झाली नाही. विचारधारा ती असली तरी रिपब्लिकनची मूळच नाही आहे. पण ज्यांची जडणघडण रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पक्ष अ, ब, क, ड यातून झाली, त्यांनी मात्र आता नावापुरतं रिपब्लिकन शब्द आपल्या पार्टीच्या किंवा पक्षाच्या नावात ठेवला. काही लोकांनी नावातूनही हद्द पार केला. मात्र वस्तुस्थिती काय, तर यांचं राजकीय अस्तित्व एवढं परावलंबी झालं की त्यांना कुणाच्या तरी इशाऱ्यानं, कुणाच्या तरी सहाऱ्यानं, कुणाच्या तरी आसऱ्यानं अगदी स्वतःची खासदारकी सुद्धा वाचवता येत नाही. एवढी वाईट परिस्थिती जेव्हा नेत्यांची असते, तेव्हा रिपब्लिकन पक्ष टिकणार कसा हा प्रश्न आहे. आणि त्याला नुसत्या नेत्याला दोष देऊन चालणार नाही. रिपब्लिकन जनता देखील तेवढीच जबाबदार आहे, हे देखील आपल्याला विसरता येत नाही. आता जेव्हा मी रिपब्लिकन नेता म्हणतो, तेव्हा मी त्याचं उदाहरण देईन. दक्षिण भारतामध्ये डीएमके फोडायचे कितीतरी प्रयत्न झाले, पण माणसं ठामपणे आहेत. युपी मध्ये कांशीराम कालखंडात बहुजन समाजाला फोडायचे कितीतरी प्रयत्न झाले, पण माणसं ठाम राहिली. नेताही ठाम आणि मतदारही ठाम. या दोन्ही भूमिका जर योग्य राहिल्या तर मग त्या संकल्पना टिकतात. मग ते रिपब्लिकन असो, बहुजन असो किंवा आणखी कोणती असो. रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीत मतदारही नाही आणि नेताही नाही, कार्यक्रमही नाही, आंदोलनही नाही. अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा त्या पक्षाच्या भवितव्याबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह असतं. आणि म्हणून आपल्याला या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कुठंतरी कुणाच्या तरी गाडीवर दिसतो, याच्या पलीकडं त्याचं फारसं अस्तित्व राहिलं नाही, ही शोकांतिका. थोडस तुमच्याकडे येतो मी. तुम्ही सुद्धा म्हणजे दोन पक्षाच्या ह्याच्यातनं अनुभव घेऊन स्वतः रिपब्लिकन राजकारण उभं करण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यानंतर तुम्ही काही राष्ट्रवादीशी सोबत येऊन निवडणूक सुद्धा लढवली.
असं असताना तुम्हाला सुद्धा असं फार यश नाही आलं. काय नेमके अडचणी येतात हे आंदोलन उभं करत असताना, किंबहुना या समाजामध्ये असणारी विषमता, जातीवाद, मेंटॅलिटी, किंवा बऱ्याचदा म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलताना मुलाखतीत असं म्हणाले, की रिपब्लिकन नेता यांना चालत नाही बहुजन समाजाला, किंवा इथल्या तथाकथित लोकांचं, तो हुशार असेल, तो प्रामाणिक असेल, तो संघर्षशील असेल, पण त्यांच्या ह्याच्यातला भ्रष्ट नेता त्यांना चालू शकतो. पण रिपब्लिकन नेता हा अभ्यासू असला, हा सुद्धा एक अडथळा, की त्यांना रिपब्लिकनचं नेतृत्व मान्य होत नाही. घेतलं तर ते त्यांच्या सोयीपुरतं घेतात. सोयीपुरतं घेऊन परत ते पुढच्या वळचळणीला निघून जातात त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये. तर हा एक मोठा या देशातला किंवा महाराष्ट्रातला असा मोठा ड्रॉबॅक आहे का? बरोबर आहे. नेमकं तुम्ही बोट ठेवलं. इतर नेत्यांच्या तुलनेत माझं महाराष्ट्रातलं स्वतःचं रिपब्लिकन किंवा बहुजन पक्ष म्हणून कालावधी फार लहान आहे. तो फक्त 6 वर्षाचा आहे. हा, म्हणजे वर्तमान रामदास आठवले म्हणा, प्रकाश आंबेडकर याच्या तुलनेमध्ये तो कालावधी फार लहान आहे. हा, पण या लहान कालावधीमध्ये आम्ही आमचं अस्तित्व निर्माण करण्यात एक उपलब्धी असते. मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये एंटर करण्यात एक उपलब्धी असते. हे जरी भाग बाजूला ठेवले, तरी प्रकाश आंबेडकर जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. आणि हेच एकमेकांनी समजण्याची गरज आहे, की कुठलाही आंबेडकरी विचाराचा नेता, मग तो कुठलाही पक्षात असो, हा, अँटी काँग्रेस, अँटी बीजेपी, कुठल्याही पक्षात असो, तो जर स्वतंत्र विचाराचा नेता असेल आणि स्वाभिमानाचं राजकारण करत असेल, तर त्याला इथली प्रस्थापित राजकीय मांडणी स्वीकारत नाही. म्हणजे त्याला काँग्रेसमध्ये पण स्वीकारणार नाही, बीजेपीमध्ये पण स्वीकारणार नाही, एनसीपी मध्ये पण स्वीकारणार नाही, शिवसेनेमध्ये पण स्वीकारणार नाही. कारण तो डोईजोड होतो आणि तो वैचारिक वादळ निर्माण करतो, हे यांना नको असतं. त्यामुळे ते स्वीकारणार नाही. दुसरा मुद्दा, अलीकडे एक नवीन षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र म्हणजे आंबेडकरी विचाराचा चांगला नेताच पैदा होऊ देता कामा नये. आणि होत असेल तर तो वाढला नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी नकली नेते उभे करायचे. जसं बाबासाहेबांच्या विरोधात जगजीवनराम उभे होते किंवा केले गेले, तेव्हापासून ते आता फार मोठी ती व्यवस्था आहे. त्यामुळं एखाद्या स्वयंभू, एखाद्या विचारशील, चारित्र्यवान किंवा अनकॉम्प्रोमाइजिंग लीडरच्या प्रवृत्तीचा माणूस हा इथल्या राजकीय व्यवस्थेला नको आहे. आणि त्यामुळं त्याला ते वाढवी देणार नाहीत. उलट तो न वाढण्यासाठी बंपक नेत्यांना, फक्त कुणाची तरी पाय चाटण्याची कामं करणारा माणूस किंवा कुणाची तरी जोडे उचलण्याचा प्रकार करणारा व्यक्ती, हा तो नेता म्हणून ते प्रमोट करतात. पण एखादा वैचारिक, स्वावलंबी, स्वसाधनाचा विचार करणारा, म्हणजे एक स्वतःची अस्तित्वाची, अस्मितेची लढाई लढणारा, हा त्यांना नेता नको असतो. तिसरी बाब एक षडयंत्र आहे, ते समजून घेतलं पाहिजे, जे अलीकडच्या काळात विकसित झालेलं आहे. आणि ते म्हणजे की नॉन आंबेडकराईट लोकांनी आंबेडकराईट डिस्कोर्सचा वापर करायचा, आंबेडकराईट विचारसरणीचा वापर करायचा, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वापर करायचा. त्या माध्यमातून आंबेडकरी जनसमुदायामध्ये घुसायचं, त्यांचे लोक वापरून घ्यायचे, त्यांची साधनं वापरून घ्यायचे, त्यांची व्यासपीठं वापरून घ्यायचे, त्यांच्याकडून भऱ्या मोठ्या बिदागी घ्यायच्या आणि तिथे फुले शाहू आंबेडकर मांडायचा आणि तिथून आपले व्यक्तिमत्व बिल्डअप करून पुन्हा प्रस्थापित पक्षाकडे जायचं. हे एक सगळ्यात मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा आंबेडकरी राजकारणाला किती विरोध हायेस्ट लेवलचा करतो, हे आपल्याला नीटपणे समजून घेतलं पाहिजे. म्हणून कांशीरामजी पण एकदा म्हणाले होते, की मैं यूपी में कामयाब होगा, वहाँ गंगा जमुना का किनारा है, ब्राह्मण बहुत है, ठीक है, लेकिन महाराष्ट्र में ब्राह्मण को चलाने वाले ज्यादा दिमाग, और इसलिए महाराष्ट्र में मुझे टप जाएगा, हे ते बोलून दाखवायचे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी राजकारण उभंच राहू नये. आणि म्हणून तुम्हालाही माहिती आहे, बाळ ठाकरे पासून अनेक पक्षापर्यंत आंबेडकरी राजकारणाचा कणा कोण आहे, तर बौद्ध वर्ग आहे. मग बौद्धांचं पॉलिटिकल आयसोलेशन करायचं आणि मग हिंदू, दलित आणि बौद्ध अशी वेगळी डिवायडी ही बाळ ठाकरेंनी केली. आजकालच्या सुषमा अंधारेंना वगैरे हे कळत नसेल, किंवा कळत असेल तरी ते आपलं वैचारिक फायदा, वैयक्तिक फायदा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल. पण महाराष्ट्रामध्ये
मोठ्या प्रमाणावर शिवसेना आणि बाळ ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदू दलित ही कल्पना वाढीस घातली गेली आणि बौद्धांचं राजकीय आयसोलेशन त्यांचं वेगळेपण पाडण्याचं एक षडयंत्र त्याही माध्यमातून काम केलं. आणि आताही तुम्ही बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते अगदी लोकसभेपर्यंत बौद्ध उमेदवार सोडून शेड्यूल कास्ट मधला कोणीही चालतो, पण बौद्ध चालत नाही. आणि या ठिकाणी प्रकाश आंबेडकर देखील कमी पडतात. प्रकाश आंबेडकरांची देखील एक कमजोर बाजू आहे आणि ती बाजू म्हणजे ते बौद्धांची लिडरशिप अजिबात तयार करायला तयार नाही. ते म्हणतात मी स्वतः बौद्ध आहे, मग इतरांची, मग ते जरांगे पाटील यांच्याकडे जातील, कुठल्या भटक्या विमुक्ताकडे जातील. म्हणजे प्रकाश आंबेडकर आतून आपली बौद्धांची लिडरशिप उभी होऊ देणार नाही आणि प्रस्थापित बाहेरून बौद्धांची लिडरशिप उभी होऊ देणार नाही. या कचाटीत बौद्ध लिडरशिप महाराष्ट्रात ती सापडलेली आहे. आणि म्हणून भटक्या विमुक्ताचे किंवा एकट्या बंजारा समाजाचे 6-7 तुम्हाला आमदार मिळतील विधानसभेत, पण बौद्धाचा हे तुम्हाला एक काँग्रेसमधले 1-2 जर सोडले तर 3च्या वरती बौद्ध समाजाचे आमदार नाही. म्हणजे एवढा हा पॉलिटिकल व्होलेटाईल असणारा समाज देखील, जागृत असणारा समाज देखील, लढवई असणारा समाज देखील भीमा कोरेगावचा इतिहास आपल्या छातीवर घेऊन दरवर्षी त्याचं गुणगान करणारा हा समाज राजकीय दृष्ट्या पानिपतच्या लढाईत जसं पानिपतमध्ये हरले तसा हा हरल्यासारखा त्या परिस्थितीत आज उभा आहे. आणि त्याचं बरंच श्रेय श्रेय दोष हा रिपब्लिकन नेत्यांच्याकडे जातो. आणि अशा निकृष्ट दर्जाच्या नेत्यांना खत पाणी घालणाऱ्या, मग तो आंबेडकरी मतदार असो किंवा प्रस्थापित राजकीय व्यवस्था असो, या दोघांच्या सहकार्यानं तो खरेखुरी आंबेडकरी नेतृत्व वाढूच देत नाही ही शोकांतिका. आता 2024 ची निवडणूक तोंडावरती आहे आणि 2 महिन्यातच त्याची निवडणूक होऊन नवीन सरकार येणार आहे. या एकूण निवडणूक, लोकसभेची निवडणूक आणि रिपब्लिकन याच्याकडे तुम्ही कसं पाहता आता सध्याच्या काळामध्ये? याच्यात काय भूमिका तुम्हाला दिसते किंवा भूमिकाच नाही आहे किंवा सैरभैर आहे? नेमकं कसं पाहता तुम्ही लोकसभा निवडणूक आणि रिपब्लिकन राजकारणात? रिपब्लिकन आहे कुठे पहिल्यांदा? ओके. आहेच कुठे? रामदास आठवलेंच्या माध्यमातून तो बीजेपी सोबत आहे आणि तिथेही त्यांचं काय अस्तित्व आहे ते स्वतःच 2-4 दिवसापूर्वी 1 तरी द्या, 2 तरी द्या, त्यांची अवस्था आपल्याला माहित आहे. महामंडळ द्या, हे द्या. रिपब्लिकन रामदास आठवले राष्ट्रीय लेवलचे नेते आहेत, केंद्र समाज कल्याण खात्याचे मंत्री आहेत. रिपब्लिकन लोकांचा एक तरी प्रश्न सुटला का त्यांनी छाती ठोकपणे सांगावं. आणि निवडणुकीच्या वेळेला ते जाऊन बोलणी करतात कुणाशी? देवेंद्र फडणवीसाची. देवेंद्र फडणवीस हा राज्य स्तरावरचा बीजेपीचा नेता आणि हा रामदास आठवले राष्ट्रीय स्तरावरचे नेते, केंद्रीय मंत्री. यांना केंद्रात कोणी विचारत नाही, मग बोलणी करायची तर देवेंद्र फडणवीसाची. आदल्या दिवशी पुण्यात मिटिंग घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं आता ठीक आहे आम्ही पुन्हा भाजप प्रचाराला लागलो. ही जी नेतेगिरीची पद्धत आहे ही रिपब्लिकन जनतेने मोडून काढल्याशिवाय, म्हणजे एका बाजूला अहंकारी लिडरशिपची वृत्ती जी आपल्या भावाला सुद्धा काउंट करत नाही अशी रिपब्लिकनची अहंकारी लिडरशिप, आणि दुसरी रामदास आठवलेंची स्टाईलची लिडरशिप, या दोन्ही लिडरशिप मोडीत काढल्या पाहिजेत. असून अडथळा नसून खोळंबा अशी परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकनचं काही प्रतिबिंब जम्मू काश्मीरमध्ये उमटेल का? ते काय केरळमध्ये येईल का? ते काय आसाम, हिमाचल प्रदेशमध्ये येईल का? जे काय आहे ते महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये एक तरी रिपब्लिकन खासदार आमदार स्वतःच्या जीवावर निवडून येईल का 2024च्या निवडणुकीत? तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. आणि हे नाही म्हणण्याची सुद्धा हिंमत पाहिजे. ते मी अत्यंत जाणीवपूर्वक या आपल्या मॅक्स महाराष्ट्रावरती नोंदवतोय, जेणेकरून आंबेडकरी माणसाचं मन दुखलंही पाहिजे आणि त्याला ते टोचलंही पाहिजे, लागलंही पाहिजे. तेव्हा कदाचित त्याच्यात एखादी नवीन उर्मी येईल. म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की कुठंही नाही. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल काय मत आहे? आता तर त्यांनी इथे निवडणूक लढवायला सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यांचा असा दावा आहे की मीच तिसऱ्या आघाडीचा नेता आहे, मीच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस
यांच्या मधला जो पर्याय आहे, प्रत्येक वेळी काय भाजपला आणि प्रत्येक वेळीच काय काँग्रेसला आम्ही मतदान करावं, आम्ही आमचं अस्तित्व कधी निर्माण करणार, अशी भूमिका घेऊन ते जे उभे आहेत त्यांच्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत? नाही, चांगली बाब आहे की प्रकाश आंबेडकरांना एवढ्या वर्षानंतर स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली. आता प्रकाश आंबेडकरांचं वय जवळजवळ 67 ते 70च्या दरम्यान आहे. त्यामुळे एवढ्या वर्षानंतर त्यांना स्वतंत्र जाणीव झाली, हे फार चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, 97 साली त्यांनी बीजेपीला पहिल्यांदा पाठिंबा दिला होता. हा 98-99 ला काँग्रेसचं समर्थन घेऊन खासदार झाले. हा त्याच्या अगोदर व्ही.पी. सिंगाच्या मेहरबानीनं राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. हा हे जर सोडलं तर प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या पक्षाच्या जीवावर एकदाही खासदार होता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती. हा त्यांची काय अकोल्याप्रती त्यांची ताकद आहे, हे आपण सगळेजण मानतो. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद बी देतो, आदरही करतो. पण प्रकाश आंबेडकर या आंबेडकर नावाच्या भांडवलामुळे ती त्यांच्याकडे मोठी ताकद आहे. त्यातला जर त्यांनी तो योग्य उपयोग केला असता तर ते आता देशपर्यंत पसरले असते, देशात पसरले. इव्हन मी प्रामाणिकपणे नोंद करतो की सुरुवातीलाच त्यांनी हे आंबेडकर नाव राजकारणात व्यवस्थित त्या नावाला शोभेल असं जर वापरलं असतं तर कांशीरामजींना सुद्धा पॉलिटिकल स्पेस मिळाली नसती, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये त्यांचं अपयश आहे, त्यात ते कमी पडले आणि आता तर त्याच्या राजकारणाबद्दल प्रश्नचिन्हच आहेत. निखिल वागळे पासून अनेक विद्वान, परवाही आपल्या लोकसत्तेमध्ये कुणीतरी एक लेख लिहिला होता की वंचितचे अनेक लोक गेली लोकसभा कसे निवडणूक लढवत होते, तर अनेकांच्या जाहिराती बीजेपीने दिल्या असं त्या लोकसत्तेच्या लेखामध्ये आलं ना. हे सगळे पुरावे आता अस्ती समोर येत आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर प्रकाश आंबेडकर खरंच आंबेडकरी राजकारण उभं राहावं म्हणून स्वतःचा अहंकार किंवा थोडासा जो काही घमंडीपणा आहे तो बाजूला ठेवून व्यापक आणि रचनात्मक भूमिका घेतील तर भविष्यात त्यांना आणखी थोडंफार करता येईल. पण तशी काही चिन्ह दिसत नाहीत आणि म्हणून 2024च्या निवडणुकीत आता तुम्ही म्हणता की ते तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करतायत. कोणती आहे तिसरी आघाडी? कुणाबरोबर आहे? जरांगे पाटलांच्या बरोबर करणार होते, जरांगे पाटलांना धुडकावून लावले. आणि मराठ्याबरोबर तुमची मराठा सामाजिक राजकारणाबरोबर पायाबरोबर तुमची आंबेडकरी राजकारणाची तिसरी आघाडी होऊ शकते का? आरक्षण प्रश्नासंबंधी तो जरी समाज दुखी असला तरी आंबेडकरी राजकारण स्वीकारण्यासाठी तो तुमची नेतृत्व मान्य करतो का? हे व्यावहारिक प्रश्न तुम्ही साईडला लगेच टाकू शकत नाही. एखाद्या दलित आणि ब्राह्मण तरुणांचा प्रेमविवाह झाला म्हणून दोन्ही समाजामध्ये समरसता निर्माण झाली असं म्हणण्याचं धाडस अजून RSS सुद्धा करत नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. त्यामुळं महाराष्ट्रात तिसरी आघाडी आहे कुठं? महाराष्ट्रात आघाडी ज्याला म्हणतो, पूर्वी आघाडी यायची, रिडावलेस आली होती आघाडी किंवा डाव्यांच्या वतीने एखादी आघाडी असायची. आता तशी आघाडी कुठे आहे? आणि छोटे छोटे समूहातल्या लोकांना तिकीट देणं, तेही त्या लोकांना कोण कुठून कुठे पाठवतं, आता हे सर्व उघड आहे ना. मी आता पूर्व विदर्भाचा दौरा करून आलो ना. एक प्रकाश आंबेडकरांचा उमेदवार, एक BSPचा उमेदवार, हे बीजेपीचे पदाधिकारी आहे, इकडून आलेले आहेत. जसं पडळकर पूर्वी आले तसे इकडून आलेले आहेत. त्यामुळं राज्यात तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर म्हणतात मी उभी करतो, ते करत असतील तर चांगलं आहे. पण त्यांच्या सगळ्याच एकंदर व्यवहाराकडे पाहिलं तर तो दावा फार मोठा हास्यास्पद आहे. गेले 2 निवडणुका तो तेच प्रयोग करत आहेत आणि आता ज्यावेळेस लोक असं म्हणतायत किंवा राष्ट्रीय पातळीवरचे तमाम मोठे नेते असं बोलतायत की देशाचा एकूणच लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे, त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना अशा प्रकारचा प्रयोग करणं कितपत योग्य आहे का असं वाटतं तुम्हाला? की लोक त्याच्याबद्दल, आता पूर्वी लोक प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आंबेडकर नावाचा धाक धरून बोलत नव्हते, पण आता लोक हळूहळू बोलायला लागलेली आहेत. तर मग मला सांगा तुम्ही जरा की समजा आता ज्यावेळेस सगळे लोक बोलतायत की संविधानाच्या बाजू, प्रकाश आंबेडकर म्हणतात की मी सुद्धा लोकशाही आणि संविधान वाचायला निघालेलो आहे, ही झाली तर परत देशामध्ये हुकुमशाही येणार आहे,
इंडिया आघाडीचे सगळे नेते असं म्हणतात. अशा वेळेस प्रकाश आंबेडकर हा प्रयोग करतायत, या मागचं काय, म्हणजे असं करण्याचं त्यांचं कारण काय? याचे 3 भाग करायचे हा. किरणजी. एक पहिला की बीजेपी संघ परिवार पासून राज्यघटना, लोकशाही व्यवस्था, नागरिकांचे अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य या सगळ्याला प्रचंड मोठा धोका आहे, हे निर्विवाद. हा. पहिली गोष्ट तो आहे. पण दुसरा मुद्दा, हम्म. इंडिया आघाडीतल्या नेत्यांना हम्म. हा धोका आहे म्हणून आपण एकत्रित होऊया हा म्हणण्याचा कितपत अधिकार आहे. हा. मग त्यांची लढाई फक्त सत्ता बदलासाठी आहे की बीजेपी संघ परिवार विचारधारेच्या विरोधातली आहे, हा दुसरा मुद्दा. हा. आणि याचं जेव्हा विश्लेषण तुम्ही कराल तेव्हा इंडिया आघाडीच्या नेत्यांना वैचारिक लढ्यात काही इंटरेस्ट नाही. हा. त्यांना सत्ता बदलामध्ये इंटरेस्ट आहे. कुणाचं हार्ड हिंदुत्व आहे, कुणाचं सॉफ्ट हिंदुत्व आहे, कुणाचा ओपन सनातन धर्म आहे, कुणाचा छुपा सनातन धर्म आहे. आणि याचं मी आणखीन पुढे जाऊन विश्लेषण करताना म्हणेल की जेव्हा बीजेपी केंद्रात सत्तेवर नव्हती तेव्हा हेच अरविंद केजरीवाल हे संघ परिवार, अण्णा हजारे यांच्याच मदतीने घेऊन काँग्रेसला सत्तेतून बेदखल करण्यासाठी प्रयत्नशील होते. हा. आणि मग त्याचा नक्की फायदा कुणाला होणार होता हे काही जाणवत नव्हतं का? योगेंद्र यादव असतील, अनेक जण असतील, हे सगळे मंडळी त्यावेळेला काँग्रेसला सत्तेतून तडीपार करायचं, युपीए 2. आणि मग नक्की फायदा कुणाला होणार होता? एवढं काही बाळबोध समजणाऱ्यापासून ही काही कमजोर मंडळी होती का? त्यामुळं यांची जी मांडणी आहे की राज्यघटना धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, ही लोकांची मतं लुटण्यासाठी मांडणी आहे की खरंच वैचारिक आंदोलन संघ परिवार बीजेपीच्या विरोधात लढण्यासाठी आहे, याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे. हा दुसरा मुद्दा. जे आजकाल आपले निर्भय बनव वगैरे सगळे मानतात, दिशंबर चौधरी मानतात, निखिल वागळे मानतात, पण यातून काही कुठलं आंबेडकरी राजकारण उभं होणार आहे का? हो, अजिबात होणार नाही. हा. मीही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की धोका जरूर आहे, धोक्याचं अस्तित्व आहे, पण म्हणून एकत्रित व्हायचं. एकत्रित झाल्यानंतर पुन्हा सत्तेत आलेल्या काँग्रेसनं किंवा शिवसेनेनं पुन्हा बीजेपीचाच अजेंडा राबवायचा, हे जर धोरण असेल तर मग कानशीराम म्हणतात ते आठवावं लागतं, एक सापनात आहे दुसरा नागनाथ आहे. याच्याशिवाय तुम्हाला काय त्यांचं डिस्क्रिप्शन करता येईल? उदाहरणार्थ, गेल्या वेळेला मी महाविकास आघाडीत होतो, तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही ज्याचा उल्लेख केला हो. की पवारांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन मी त्यावेळेला निवडणूक लढवली होती. पण त्यावेळेला महाविकास आघाडीने काय केलं? मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं रिझर्वेशन आणि प्रमोशन, पदोन्नतीचं आरक्षण बंद केलं. या भारतीमधल्या काही सुधारणा केल्या नाही. समाज कल्याण खात्याच्या बजेटचा कायदा केला नाही. आदिवासी खात्याच्या बजेटचा कायदा केला नाही. अशी किती कामं सांगता येईल हो? भीमा कोरेगावच्या दंगलग्रस्त दलित मुलांच्यावरचे केसेस मागे घेता आले नाही. मग जे बीजेपी करते तेच जर इतर पक्ष करत असतील तर याला तुम्ही संघ परिवार बीजेपी विरोधातील लढाई कसं म्हणायचं? त्यामुळं मी कधीही निक्षून सांगतोय की बीजेपी संघ परिवार यांच्या विरोधातील ही लढाई मूलतः वैचारिक आहे. ती विचाराचा संघर्ष आहे आणि ती विचाराची संघर्ष लढण्यासाठी आंबेडकर राजकारण आणि आंबेडकर चळवळ जिवंत राहिली पाहिजे, सक्षम राहिली पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. पण मात्र प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं. मग वाटत असेल तर त्यांनी थोड्याफार तडजोडी केल्या पाहिजेत. आणि तडजोडी एक त्यांनी पूर्वी केल्या नाहीत का? केलेल्या आहेत. त्यांनी खूप तडजोडी केलेल्या आहेत. मग आताही तडजोड करायला काय हरकत होती? अशी व्यावहारिक भूमिका कोणीही मांडू शकतो, सर्वसाधारण मानू शकतो. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर आता राजकीय दृष्ट्या स्वतः आयसोलेशन मध्ये चाललेत बघा. पूर्वी त्यांना डावे मित्र असायचे, आता डावे मित्र त्यांच्याकडे एकही नाही. सीताराम येचुरी, राजा, हे सगळे त्यांच्या जवळ सातत्याने असायचे. आता कोणी त्यांच्याकडे जात नाही बघा. काँग्रेसचे नेते बाहेरून काही बोलले असले तरी ते प्रकाश आंबेडकरांना बेभरवशी मानतात. त्याचा अनुभव आता उद्धव ठाकरेंना आला असेल. त्यामुळं जसा बौद्ध समाज एकटा पडलाय तसं प्रकाश आंबेडकर सुद्धा पॉलिटिकल आयसोलेशन मध्ये जात आहेत. आणि मी म्हटलं ना की लिडरशिप आणि समाज
या दोन्ही गोष्टी जर वेगळ्या पडल्या, अलग थलग पडल्या, तर तुमच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले जातील, त्याची समीक्षा होईल आणि आज नेमकं तेच घडलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीचे विश्लेषण केलं माने सर, तर हे सगळं फ्रॅक्चर मेंडेड बहुजनांमध्ये दिसतोय आपल्याला. म्हणजे ते वैचारिक आणि राजकीय दृष्ट्या तितके एक म्हणजे कन्सॉलिडेट आहे. एकत्रित नाहीये, एका मार्गानं नाहीये आणि त्याचा फायदा मग तुम्ही असं दिसताय की येणारी 2024 ची निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी खूप सोपी आहे. मी पुन्हा आणखी थोडा डिफर होईल याच्याशी तुमच्याशी. त्याचं कारण आहे. म्हणजे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांना थोडी फ्लेक्सिबल भूमिका, मी फ्लेक्सिबल काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपी बद्दल म्हणत नाही. त्यांनी हां. अंतर्गत कमीत कमी आंबेडकरी समुदाय, आंबेडकर संघटना यांच्या बाबतीत सामोपचाराची, समंजसपणाची एक जर भूमिका घेतली तर तेही महाराष्ट्रात मोठे होऊ शकतात. उत्तर प्रदेश मायावती त्याही मोठ्या होऊ शकतात आणि इतर प्रदेशात सुद्धा दलित नेते तसेच आपापल्या पद्धतीने मोठे होऊ शकतात. पण तुम्ही जो आता जो थेट प्रश्न विचारला, की हे फ्रॅक्चर, डिव्हायडेड, फ्रॅगमेंटेड, हा अगदी अस्तित्वहीन हे जे राजकारण आहे, त्यामुळं बीजेपी जिंकणार असं जे तुम्ही अनुमान काढलं, त्याच्याशी मी थोडासा असहमत सांगणार आहे, की बीजेपी जिंकणार याला आंबेडकरी राजकारण जबाबदार नाही. यांना शरद पवारांचं राजकारण जबाबदार नाही का? घराणेशाहींचं राजकारण जबाबदार नाही का? उद्धव ठाकरेंचं राजकारण जबाबदार नाही का? देशभर डाव्यांचं राजकारण जबाबदार नाही का? त्यामुळे त्याचा संपूर्ण ठिकरा हा आंबेडकरी राजकारणावरती मात्र कधीही कुणालाही फोडता येणार नाही. अरविंद केजरीवाल, आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, की अरविंद केजरीवाल असो, योगेंद्र यादव असो, ही सगळी मंडळी UPA 2च्या कालखंडात जे काँग्रेस किंवा युपीएच्या विरोधात उभी राहिली, ज्या पद्धतीनं त्यांना नॅरेटिव्ह बिल्डअप करून सत्तेतून बेदखल केलं, फायदा नक्की कुणाला झाला किंवा होणार हे काही त्यांना कळत नव्हतं का हो, असं कसं म्हणायचं? आणि आता तेच केजरीवाल जेलमध्ये गेले, तेच आता मग त्यांच्या विरोधात बोलतायत, आता घटना धोक्यात आहे. तेव्हा एका इलेक्शनमध्ये या सगळ्या भूमिकाकडे पाहणं इलेक्शन पुरतं. म्हणजे बघा ना, की इलेक्शन आलं की घटना लोकशाही धोक्यात. अरे बाकीच्या वेळेला गडचिरोलीतल्या लोकांना पिण्याचं पाणी नसतं, देशामध्ये रोजगार नसतात, त्यावेळेला घटना धोक्यात नसते, त्यावेळेला लोकशाही धोक्यात नसते. अनेक प्रश्न येतात. पण निवडणुकीपुरतं हे नेरेटिव्ह बिल्डअप करणं, या नेरेटिव्ह बिल्डअप मधून वोट येत नाहीत, हा मी तुम्हाला प्रॅक्टिकली गोष्ट सांगतो. कारण एक आंबेडकरी समुदाय सोडला तर इतर समुदायांना वाटत नाही घटना धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. काही स्वार्थी एलिमेंट सोडले, जे परिवारवाद आणि प्रॉपर्टीवाद याच्यामध्ये अडकलेत, ते जर सोडले तर इतर साधारण माणसाला काही त्या धोक्याची म्हणजे बिलकुल धग लागत नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात की बरं आहे, भ्रष्टाचारी लोक आज चालले, ते काही सगळे ईडीच्या चार्जशीट वाचत बसणार नाहीत, कोर्टाचे निकाल बघणार नाहीत, त्यांना रोजीरोटीची चिंता असते. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या नेरेटिव्हवर विदाउट एनी अल्टरनेटिव्ह राष्ट्रीय प्रोग्राम, राष्ट्रीय कार्यक्रम असा बिल्डअप न करता तुम्ही फक्त अशा भावनिक मुद्द्यावर तुम्ही म्हणाला आम्ही निवडणुका जिंकू, तर ते थोडंसं कठीण आहे. यश अपयश येतं, उंची खोली खाली वर होतं, परंतु याच्यावरतीच आम्हाला यश मिळेल असा दावा करणं म्हणजे थोडंसं पोरकटपणाचं आहे आणि शहाणपणाचं नक्कीच नाही. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय. तुम्ही ज्या पद्धतीचं म्हणजे वर्णन केलं, त्यातनं एक मुद्दा समोर आला, की भारतीय जनता पक्षाने गेल्या 100 वर्षात किंवा ज्या त्यांची विचारधारा आहेत, त्यांनी जे राजकारण उभं केलं या देशामध्ये, जे नॅरेटिव्ह सेट केलं, त्यांनी काँग्रेस असेल आणि तमाम तशा पद्धतीच्या लोकांच्या पायाखालची जमीन खेचून घेतलेली आहे आणि आता ते जमीन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. असं या देशातलं राजकारण आता आहे का? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली किरण. कुणीतरी हे धाडसानं मांडलं पाहिजे. कुणीतरी स्पष्ट बोललं पाहिजे. उलट निखिल वागळे वगैरे असे जे काही आपले मुक्त पत्रकार आहेत, जे विवेकीपणाच्या भूमिका घेतात, त्यांनी सुद्धा या गोष्टी आक्रमकपणे मांडल्या पाहिजे, की
अनेक वर्षाची माझी सत्ता आता चाललेली आहे, जमीनदारी चाललेली आहे, वर्चस्व चाललेलं आहे, बाजार समिती हातातून जात आहेत, कारखाने हातातून जात आहेत, माझी जी काही सगळी माझ्या भागात वट आहे ती निघून चाललेली आहे. आणि मग ती मला लढाई जिंकायची आहे आणि मग तिला मी नाव देतो. देश धोक्यात, घटना धोक्यात. बीजेपीने तेच केलेलं आहे, नाही असं नाही. पण एखादा पर्यायी ठोस रचनात्मक स्वरूपाचा कार्यक्रम जो देशातील समस्त जनतेला आवडेल, जनता स्वीकारेल, असा कार्यक्रम इंडिया आघाडी अजूनपर्यंत ठेवण्यात अपयशी आहे. ते राहुल गांधी बिचारे एकटेच कुठंतरी कधी ओबीसी जनगणना मुद्दा, कधी आपला इलेक्ट्रल बॉन्डचा मुद्दा, कुठेतरी अदानीवरचा मुद्दा. मी तुम्हाला ह्याच्यात फार क्लिअर सांगतो बघा. एक राहुल गांधी जर सोडले तर अदानीवरती दुसरा काँग्रेसचा नेता कोणता टीका करतो? कोणता नेता बोल? एक एक राहुल गांधी जर सोडले तर असे अनेक मुद्दे येतात की ज्याच्यावरती एकटा राहुल गांधी बोलतो, पण पक्ष काय करतो? सनातनीच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्यायला तयार आहात, पण काँग्रेस पक्षातील अनेक लोक म्हणतात नाही नाही आम्ही पण सनातन धर्माचे समर्थक आहोत. हे मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झालं. उत्तराखंडचे काही मंत्री तर ते अयोध्याला राम मंदिर उद्घाटनाला गेले, म्हणत तर तिथून 9-10 आमदार तिथून बाजूला झाले. म्हणजे म्हणजे याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ असा की गेल्या 75 वर्षामध्ये संविधान समरूप किंवा समकक्ष राजकारण काँग्रेसनी म्हणा, भाजपनी स्वतःचं राजकारण उभं केलं, काँग्रेसने ते उभं राहू दिलं आणि संविधान पूरक आणि समकक्ष अशा राजकारण उभं राहत असताना त्यांना बीजातच त्यांना नख लावून मारून टाकण्यात आलं. बरोबर आहे. आणि त्यामुळे आज ही जी विमनस्क अवस्था किंवा फ्रॅक्चर मेंडेट जो संपूर्ण देशभर दिसतोय आणि ज्यामुळे बीजेपीला मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास आहे की आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येऊ, हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणत मी एकच सांगतो की काँग्रेस किंवा सगळा इंडिया आघाडी कधीतरी ठोसपणे बोलतायत का की आम्ही सत्तेवर आलो तर ईव्हीएम हटवून आम्ही पुन्हा बॅलॉट पेपरवर निवडणुका घेऊ? मला सांगा, एवढं आश्वस्त करायला काही बजेटरी प्रोव्हिजनची गरज आहे का? फक्त भूमिका घेण्याची गरज आहे. धर्माच्या नावावर भारतामधला जो काही जातीयवाद आणि धर्मांधता बोकाळली त्याचा कोणत्याही स्तराला जाऊन आम्ही बंदोबस्त करू. भूमिका घ्यायला काय हरकत आहे? कर्नाटकमध्ये भूमिका घेतली होती आम्ही बजरंग दलावरती बंदी आणू. आणली का बंदी? नाही आणली. काँग्रेसने ते सोडून दिले, पुन्हा त्या मुद्द्याला हात नाही लावला. म्हणजे सत्ता बदल होऊन सत्ता आपल्याकडे यावी तोपर्यंत सगळी राज्यघटना, लोकशाही. मला साधा मुद्दा म्हणायचा आहे की मोदी आता देशाची प्रॉपर्टी विकतायत. त्याची सुरुवात काँग्रेस पक्षानेच केली, डिसइन्व्हेस्टमेंटची पॉलिसी. आहे का काँग्रेस पक्षाकडे धोरण की आम्ही सत्तेत जर आलो तर मोदींनी विकलेली सगळी राष्ट्रीय संपत्ती आम्ही पुन्हा अक्वायर करू? तुम्ही घ्या ना भूमिका. जेवढी बँकातर्फे बड्या बड्या उद्योगपतीची कर्ज माफ केली ते आम्ही पुन्हा वसूल करू. ही भूमिका पाहिजे ना. अशी भूमिका काय इंडिया आघाडीकडून येत नाही. उलट इंडिया आघाडीकडून ही मग अशी भावनिक स्वरूपाची आव्हानं आहेत आणि मग भारतीय राज्यघटना लोकशाहीच्या पाठीमागे लपायचं आणि आपला परिवार आणि प्रॉपर्टी वाद जपायचा, हे मोठं कॉन्ट्रडिक्शन आहे आणि त्याचाच फायदा बीजेपीला मिळतो. याचा अर्थ बीजेपी धुतलेल्या तांदळाचं राजकारण करते असं नाही. बीजेपी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, चंदीगडच्या निवडणुकीच्या माध्यमातून, इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून, उद्योगपतांना प्रचंड टॅक्स माफी देऊन काय राजकारण करते ते आपल्याला सगळं माहित आहे. त्यांचंही काही ते पवित्रतेचं राजकारण नाही, परंतु त्याची तोड म्हणून तुम्ही काय राजकारण उभं करता हा महत्वाचा. शेवटचा उपप्रश्न मला लक्षात आला आहे बोलण्याच्या ओघात. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो की 2024च्या नंतर म्हणजे काँग्रेस असो किंवा भाजप असो या ठिकाणी बहुजनांच्या राजकारणाला फुलस्टॉप लागेल का? कारण की ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही संविधान जाणार आहे सांगत आहे, ज्या पद्धतीनं देशाची लोकशाही धोक्यात येणार आहे, ज्याचे संकेत आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून वेळोवेळी घेतलेले निर्णय, वेगवेगळ्या पद्धतीने बदललेले कायदे, त्यांची अप्रत्यक्षरित्या ज्या घटनात्मक संस्था आहे
त्याच्यामध्ये असणारा हस्तक्षेप, की या याच्यानं म्हणजे हे घटना आणि एकूणच लोकशाही वगैरे आता आपल्या देशाची कामाची नाहीये. अशा प्रकारचा नेरेटिव्ह पुढच्या काळात सेट होऊन वंचितांचं, बहुजनांचं राजकारण संपण्याच्या मार्गावर आहे? किरणजी नाही. हा एक निराशावाद आहे. जरी तो दिसतोय सध्या, तरी तो निराशावादच आहे. त्याची मी 2 उदाहरणं देतो बघा. हं. केजरीवालला अटक झाली. अमेरिकेसारख्या देशाला प्रतिक्रिया देण्याची काय? बरोबर आहे. हा एक मुद्दा. केजरीवाल प्रकरणावरून युनो सारख्या संस्थेनं भारतावरती अप्रत्यक्ष ऑब्जेक्शन घेतलं. त्याची काय गरज होती? हं. आहे ना? म्हणजे इथली राजकीय व्यवस्था, लोकशाही, राज्यघटना आम्ही पूर्णपणे मोडीत काढू, हां. असं जर कुणाला वाटत असेल, तर तो मूर्खाच्या नंदनवनात आहे. हं. तो मूर्खाच्या नंदनवनात आहे. ती व्यक्ती असो, तो समाज असो, तो पक्ष असो. तो मूर्खाच्या नंदनवनात आहे. त्याचं कारण असं, की भारतात 75 वर्षामध्ये जी काही लोकशाहीतच घटनात्मक लोकशाहीची पाळंमुळं रुजलेली आहे, ती सहजासहजी कुणालाही सोम्यागोम्याला, मी सोम्यागोमा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, ते सहजपणे उखडून टाकता येणार नाहीत. ते हां. शक्य होणार नाही. हे एक मी थोडा जो काही राजकीय अनुभव आहे, घटनाशास्त्राचा थोडाफार अभ्यास आहे, त्या आधारे मी ठाम ठणकावून सांगतो. याच्या अगोदर इंदिरा गांधीने तो प्रयत्न करून पाहिला, काय झालं आपल्याला माहिती आहे. आणि आपली राजकीय व्यवस्थेची चौकट सहजपणे कुठल्याही माणसाला उधळता येईल असं समजणं, याला मी मूर्खपणा मानतो. याला मी कम्प्लिटली मूर्खपणा मानतो. तुम्ही पाहिलं इलेक्ट्रल बॉन्डच्या विषयावर अनेक लोक म्हणायचे, की काय ते सरकारचाच निर्णय आहे, निर्णय काय होईल? पण काय निर्णय झाला हे दिसलं ना. त्यामुळं सगळं काही संपलंय असं मानून हार हं. मानणं हा राजकारणातील माणसाचा कधी स्वभाव असता कामा नये. आणि त्यामुळं लोकशाही राज्यघटना पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. मी म्हटलं धोका आहे. धोका निर्माण झालेला आहे. त्याला सीएए, एनआरसीच्या माध्यमातून मोठा धोका येत आहे. परंतु ते समूळपणे उद्ध्वस्त करता येईल असं जर कुणाला वाटत असेल, तर तो मी पुन्हा शब्द वापरतो, ही इज इन अ फूल्स पॅराडाईज, मूर्खाच्या नंदनवनात आहे. आणि दुसरी बाजू तुम्ही जो म्हणाला, की बहुजन किंवा रिपब्लिकन राजकारण हे संपेल का? त्याला फुल स्टॉप येईल का 2024 नंतर? असं होत नाही. सोशो पॉलिटिकल एक्सपेरिमेंट हे वारंवार रिवाईव्ह होत असतात. त्याची रूपं बदलत असतात. त्याची नावं, संकल्पना, परिभाषा बदलत असते. आणि ती एक एक्सपेरिमेंट नव्याने पुन्हा उभा राहत असतो. जेव्हा कांशीराम एक्सपेरिमेंट उभा राहिला, तेव्हा आपणाला किंवा आम्हाला कुठं वाटलं होतं, की हा एक्सपेरिमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उभा राहील? हां. किंवा दलित प्रांत जेव्हा उभी राहिली, तेव्हा कुणाला वाटलं होतं, की दलित प्रांताचा एक असा एक हं. छोटासा आभाका तरी बनेल. त्यामुळं कुठल्याही सोशो पॉलिटिकल एक्सपेरिमेंटला कधीही कंप्लीटली आपल्याला वाईप आउट करता येत नाही. आर-एस-एस जनसंघ हे भारतीय राजकारणात कुठेही नव्हते. आज कुठं आहेत तेही आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हं. एकेकाळी डावे जवळ-जवळ 50-60 खासदार लोकसभेत असायचे. आज 5च्या वरती नाही. त्यामुळं कुठलाही एक्सपेरिमेंट पूर्णपणे कधीही वाईप आउट होत नाही. त्याला विशेष परिस्थितीमध्ये म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे माने साहेब, नवे राजकीय प्रयोग रुजवण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे असं येस, म्हणायचं आहे. येस. दॅट इज एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हां. हां. कारण म्हटलं ना आपण मराठी भाषेत बोलतो ना, अहो अंधार आहे म्हणजेच पहाट आहे. पहाट आहे. आता समोर अंधाराची भीती आहे. चला. पण ज्यावेळेला गडद अंधार आहे, याचा अर्थ नक्कीच हां. सूर्योदय जवळ आहे, पहाट जवळ बरोबर. आहे. बरोबर आहे. धन्यवाद. उषः काल होता होता काळ रात्र झाली. हे जे गाणं आहे त्यानंतर ह्या टोनवरती आपण हा संवाद थांबवूया. धन्यवाद. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला इतका तुमचा शेड्यूल, राजकीय शेड्यूलमधनं वेळ दिला. तुम्ही सुद्धा निवडणुका काही ठिकाणी पाठिंबा देतायत लोकसभेच्या उमेदवारांना आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही म्हणजे या सगळ्या हो, आमचेही आहेत. विदर्भात 5ही उमेदवार आहेत. ते तुम्ही तिकडे काम करतायत. त्यातनं तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं मला वेळ दिला आणि अतिशय सखोल अशी चर्चाही झाली.
त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपण रिपब्लिकन राजकारणाच्या संदर्भात बोलत होतो आणि ते का उभं राहत नाही या संदर्भातल्या मागच्या, पुढच्या, जवळच्या, नंतरच्या अशा सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललेलो आहोत. या संदर्भातल्या काही शक्यता, काही अशक्यता या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात सुद्धा आपण त्यावरती चर्चा केलेली आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं? कारण बहुजनांचं या देशातल्या असणाऱ्या दलित, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी यांचं राजकारणच मोडीत निघण्याचं कारण सध्याच्या काळामध्ये होत आहे आणि ते जर उभं राहायचं असेल तर आपल्याला याच्या संदर्भातला गांभीर्याने आपल्याला त्या संदर्भात कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. हा विचार येणाऱ्या लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही नक्की कराल, कारण की देशाचा जो सर्वे होतो किंवा ज्या पद्धतीनं लोक मतदान कशावर देतात, तर ते धर्माच्या नावावर देतात. लोक मतदान कशावर देतात, तर आमदार माझ्या घरी लग्नाला आला होता म्हणून येतात. लोक मतदान कशावर देतात, तर जातीचं, धर्माचं, प्रदेशाचं, भाषेचं राजकारण बघून मतदान देतात. लोक आपल्या प्रश्नांवरती मतदान देत नाही. माझ्या याच्या घरामध्ये आजूबाजूला शाळा व्यवस्थित आहे का? माझ्या इलाजासाठी हॉस्पिटल व्यवस्थित आहे का? माझ्या आजूबाजूचे रस्ते व्यवस्थित आहे का? याच्यासाठी कुठल्याही पद्धतीनं राम अडवत नसतो कुठल्याही राजकीय नेत्यांना, पण राम दाखवून तुम्हाला कुठेतरी पद्धतीनं झासा राम तुम्हाला ज्या पद्धतीनं कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतो, याचा गांभीर्याने विचार तुम्ही कराल आणि मतदान स्वतःच्या प्रश्नावरती द्याल, ही तुम्हाला विनंती करून ह्या संवादामध्ये मी थांबतो. तुमची काही मतं असतील तुम्ही नक्की मोकळ्यापणानं इथे मांडा आणि आपण त्याच्यावरती सुद्धा विचार करू. धन्यवाद. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.